तुम्ही हे नेहमी ऐकलं असेल, आहात तसेच राहा. पण जसे तुम्ही आहात त्यात जर तुम्ही सुखी नसाल तर काही ना काही बदल करायची गरज आहे. त्यामध्ये प्रत्येकाला वाटतच असतं की माझी सगळ्यांनी इज्जत करावी. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इज्जत मिळवण्याचे 5 नियम सांगणार आहे. नियम पहिला, जेव्हा पण कोणी काही बोलत असेल त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐका. मध्ये काही बोलू नका. आणि जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा असं बोला की समोरचाही तुमचं सगळं बोलणं ऐकेल. मध्ये काही बोलणार नाही. लक्षात ठेवा, जेव्हा पण आपण समोरच्याचं बोलणं पूर्ण ऐकून घेतो, मध्ये मध्ये बोलत नाही, तेव्हा आपण मॅच्युअर आहोत असं समोरच्याला दिसतं. आणि समोरचा फक्त बोलत असेल आणि ऐकत नसेल तर त्याच्याशी बोलण्याऐवजी त्याच्यापासून लांब राहिलेलं बरं. नियम दुसरा, जेव्हा कोणी तुमचा इन्सल्ट करत असेल एकदम रिॲक्ट करायचं नाही. काही लोकांना सवय असते पटकन अंगावर जायची, भांडणं करायची. पण असं नाही करायचं. फक्त शांतपणे समोरच्याच्या डोळ्यात बघायचं. बस, तो माणूस तुमची पावर एका क्षणात समजेल. शांत राहा, कारण पाणी जेवढं खोल तेवढा आवाज कमी आणि जेवढा उथळ तेवढा आवाज जास्त. जास्त रिॲक्ट करणं सोडून द्या. लोक तुमची पावर नक्की नोटीस करतील. नियम तिसरा, तुमचं पोश्चर नीट करा. तुमचं पोश्चर तुमचं फर्स्ट आणि लास्ट इम्प्रेशन आहे. खांदे मागे ठेवून चाला, मान वरती, थोडं फास्ट आणि हात शरीरापासून थोडे लांब ठेवून चाला. खूप कॉन्फिडन्स येतो याने. नियम चौथा, जेव्हा पण तुम्हाला नर्वस वाटेल तेव्हा विचार करा की या जगामध्ये सगळेच लोक अगदी माझ्यासारखेच आहेत. त्यांना पण तुमच्यासारखे हात, पाय, डोळे आहेत. फक्त फरक आहे तो कॉन्फिडन्सचा. आपण इतक्या वर्षापूर्वी स्वतंत्र झालो, ते असं घाबरत जगण्यासाठीच का? कुणीही समोर असेल तर एकच मनात विचार करायचा, हा पण माझ्यासारखा एक माणूस आहे. नियम 5, इज्जत वाढवण्यासाठी तुम्हाला कॉन्फिडन्स वाढवावा लागेल. आणि कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तुम्हाला चांगले वेल फिटेड कपडे घालावे लागतील. रंग गेलेले लूज कपडे घालू नका. यामुळे तुम्ही गबाळे दिसता आणि समोरचा तुम्हाला इज्जत देणं तर दूरच सिरियसलीही घेत नाही.